जालना जिल्ह्यात काल सायंकाळच्या सुमारास आणि मध्यरात्री झालेल्या अवकाळी जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये शेतकऱ्यांना प्रचंड तडाखा बसलेला आहे। आपण जर पाहिलं तर बदनापूर तालुक्यातल्या सोमठाणा या ठिकाणच्या एका द्राक्षाच्या बागेत मी पोहोचलेलो आहे। काल सायंकाळी झालेल्या पावसामुळे या द्राक्षाच्या बागेचं सुद्धा नुकसान झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर वादळी वारा, विजेच्या कडकडाटासह पावसाने काल सायंकाळच्या सुमारास हजेरी लावली, त्यामुळे शेतकऱ्यांच्या फळबागांचं नुकसान देखील झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण जर पाहिलं तर द्राक्षाचे घड अशा पद्धतीनं वादळी वाऱ्यामुळे खाली पडलेले आहे, काही ठिकाणी फांद्या मोडून पडलेल्या आहे। आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात या फळबाग उत्पादक शेतकऱ्याचं नुकसान झाल्याचं प्राथमिक दर्शनी आपल्याला पाहायला मिळतंय। आपण पाहतोय की जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये काल सायंकाळच्या सुमारास आणि मध्यरात्री जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली, त्यामुळे फळबाग, कांदा, बीज उत्पादक शेतकऱ्यांचं सुद्धा नुकसान झालंय। आपण या शेतकऱ्यासोबत संवाद साधण्याचा प्रयत्न करूया। मला सांगा, काय कालचा घटना प्रसंग होता आणि कशा पद्धतीचा पाऊस होता? काल रात्री सायंकाळी सुमारास 8-10 वाजता पाऊस चालू झाला। वादळी वारं, गारपीट असं थोड्या थोड्या गारी येत होत्या। गारी जास्त नाही झाल्या, पण वारं ते त्याने फार नुकसान झाले। प्रशासनाने याच्याकडे लक्ष द्यावे। चांगले या 2 वेळेस गुढीपाडव्याला पण पाऊस झाला मागे, आणि आता रात्री पण जास्त झाला। बरं, आता तुमचं द्राक्षाची बाग किती एकर क्षेत्रावरती आहे आणि किती नुकसान तुमचं झालंय? आमचं द्राक्षाची बाग 3 एकर आहे। बर. आणि नुकसान समजा तरी 60-70% झालेलं आहे। उत्पादनात काही घट होण्याची शक्यता आहे का आता? हो, डायरेक्ट 60-70% घट झालेली उत्पन्नात। आणि जे आता व्यापारी पण येईल ना, ते पण ह्या भावात जो माल चांगल्या भावात जाणार होता तो कमी भावात जाणार आहे। बरं, आता मागणी काय आहे तुमची? आता हे प्रशासन आहे, याच्याकडे लक्ष द्यावे, चांगले याच्यावर हे करा। नक्कीच आपण पाहतोय की 60% आमचं नुकसान झालं असल्याचं हे शेतकरी सांगतात। खरं तर फळबाग उत्पादक शेतकरी आहेत। बदनापूर तालुक्यातल्या सोमठाणा गावात मी पोहोचलोय आहे। आपण पाहू शकता की अशा पद्धतीनं द्राक्षाचं नुकसान जे आहे ते आपल्याला झाल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर काल वादळी वारा आणि अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी फळबागांचं नुकसान झालंय। आपण पाहू शकतो की अशा पद्धतीनं घड जे आहेत ते या ठिकाणी द्राक्षाचे पडलेले आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर मोठ्या प्रमाणात फळबाग उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान झालंय, आणि आपण पाहू शकतो की वरच्या बाजूला जरी पाहिलं तरी या अंगुरांना काही प्रमाणात मार बसल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे व्यापारी जे येत आहेत ते सुद्धा आता कमी भावाने आमचा माल खरेदी करत असल्याचं जे आहे ते शेतकऱ्यांकडून सांगण्यात येते। त्यामुळे एकूणच या सगळ्या नुकसानीची पंचनाम्याची प्रक्रिया जी आहे ती शासनाने लवकरात लवकर सुरू करावी आणि काही ना काही मदत द्यावी, अशी अपेक्षा आता फळबाग उत्पादक शेतकऱ्यांसह इतर शेतकरी सुद्धा करत आहे। रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, बदनापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।